संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एखादा व्यक्ती कशाप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे कशाप्रमाणे मनुष्य तयार होतो, त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये कशा प्रकारे ओळख होतो, या माध्यमातून एपीजे न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण आपण लोकांजोका दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। परंतु आज आपल्या स्टुडिओमध्ये कोमल बद्रे आलेले आहेत, त्यांचं मनापासून आभार। त्याचप्रमाणे सोशल मीडिया मध्ये सुद्धा त्या सक्रिय आहे। काही वर्षापासून 2015-16 पासूनची सुरुवात आणि त्यानंतर आता राजकीय प्रवास 2-3 वर्षापासून ते राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी चळवळीची रणधुमाळी घेतलेली आहे। येणाऱ्या निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, नगर परिषद आहे, महानगरपालिका आहे, परंतु सगळ्यात महत्वाचं महिलांवर जो अन्याय होत असेल त्याच्यासाठी खंबीरपणे उभं राहण्यासाठी कोमल बद्रे यांचं नाव काढला जातो। त्याचप्रमाणे काय सांगताल कोमल बद्रे, सगळ्यात महत्वाचं आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये क्राईमचं जास्त प्रमाणात वाढ चालू आहे। गेल्या काही वर्षांमध्ये जर इथनं 10 वर्ष अगोदरचा जो इतिहास आपण बघतो तर त्यावेळेला आपलं अमरावती शहर खूप चांगलं आणि व्यवस्थित होतं आणि प्रमोट शहर होतं, शांतीचं शहर होतं आणि फर्स्ट नंबरवर आपलं शहर एकदम चांगलं म्हणून होतं। परंतु जे जातीवाद, जे मतभेद निर्माण करण्यात आले काही राजकारण्यांद्वारे तर काही लोकांद्वारे, त्यामुळे आता जे अमरावती शहराचं नाव खराब झालेलं आहे की सगळ्यात जास्त क्राईम अमरावतीमध्ये होत आहेत आणि कुठेतरी प्रशासनाची वचक ही लोकांवर राहिलेली नाहीये, म्हणून त्यामुळे आणि सगळ्यात जास्त क्राईम हे नाबालिक लेकरं करतात, म्हणजे कुठेतरी प्रशासनाची वचक आणि आई वडिलांचे संस्कार ते कुठेतरी कमी पडतात, त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत। संपूर्ण महिला वर्गांना कुटुंब सोडून आपण कुठेतरी सेटल झालं पाहिजे या हिशोबाने शिक्षणाच्या इकडे ग्रामीण भागातून महिला वर्ग आपल्या शहरामध्ये येतात आणि एखाद्या वसतिगृहामध्ये किंवा कुठंतरी ते एखादा भाड्यानं रूम करून सुद्धा त्यांना राहावा लागतो। प्रवास हा संपूर्ण कठीण आहे, कुटुंबातील परिस्थिती नाजूक असतो, परंतु ग्रामीण भागातून आलेली महिला यांच्यावर जवळपास कशा प्रकारे असे अन्यायाच्या रूपानं किंवा मतभेद निर्माण करण्यासारखा हा विषय निर्माण होतो। परंतु नारी शक्ती नावाने तुम्ही ओळखल्या जाता, त्याशिवाय असे कसे तुमच्यावर असे प्रसंग पाहायला मिळाले का त्यासाठी तुम्ही धावून पडल्या? नारी शक्ती म्हणजे पहिल्याची जी नारी होती, इथनं काही वर्ष अगोदरची एका पिढी अगोदरची जी नारी होती ती फक्त चूल आणि मूल इथपर्यंत सीमित होती, परंतु आताची जी नारी आहे ती 50% आरक्षणामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून दिसते। आणि नारी शक्तीचं म्हटलं तर नारींचं आयुष्य असं आहे की त्रास हा कुठे नाही आणि कोणत्या महिलेला त्रास नाही, प्रत्येक महिलेला त्रास आहे। कोणतीही फील्ड असो, सरकारी असो, राजकारणी असो, प्रायव्हेट सेक्टर असो, प्रत्येक सेक्टरमध्ये महिलेला त्रास आहे। कुठे ना कुठे चुकीच्या नजरेचा महिलेला सामना करावाच लागतो, ते शिक्षण क्षेत्र असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये महिलेला त्या नजरेचा सामना करावाच लागतो। आणि शिक्षणाचा विषय असा की अजूनही जो आपला खेडा वर्ग जो आहे, म्हणजे शहरी भाग सोडून जो ग्रामीण भाग येतो, इथे शिक्षणाचं महत्व अजूनही खेड्यातील लोकांना योग्य त्या पद्धतीने नाही आलेलं, त्यामुळे कुठेतरी ते आपल्या मुलींना शहरात पाठवून शिक्षण शिकण्यासाठी आणि कुठेतरी त्यांची जी आर्थिक स्थिती असते ती सुद्धा हलाखीची असते, कमवणं आणि खाणं या स्थितीमध्ये ते लेकरांना शिकवतील कसे, हा सुद्धा मोठा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण असतो। संपूर्ण सोशल वर्क मधून तुम्ही काम करता, सोशल वर्क हा सगळ्यात महत्वाचं आमच्या प्रेक्षकांना माहित असायला हवं की सोशल वर्क म्हणजे काय? सोशल वर्क म्हणजे आपण जर लोकांना दाखवून जे वर्क करतो ते सोशल वर्क नसतं। काही जे वर्क असतो तो फक्त संवाद जो असतो तो वरच्यात आणि आपल्यात असायला पाहिजे। परिस्थितीमध्ये संपूर्ण दाखवण्याचाच प्रयत्न ते जे सोशल वर्क करत आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतात सोशल वर्कसाठी, परंतु जो लेखाजोखा वरच्याने ठेवायला पाहिजे, कर्माचा लेखाजोखा जो म्हणतो आपण वरच्यांनी ठेवायला पाहिजे, तो लेखाजोखा त्याच्याजवळ लिहिलेला असला तर खाली कोणाला दाखवायची गरज पडत नाही आणि आपल्याला इथे काही कमी पडत नाही। आज आपण देण्यात आहे तर आपण प्रत्येकाला देण्याचं काम करायचं, कारण वरच्याने आपल्याला त्याच्यासाठी बनवलेलं आहे। अशा महिलांना असं वाटतं की 50% बराबरी सोबत राहून काहीतरी आपण करावं, कंडक्टरच्या माध्यमातून ड्रायव्हरच्या लाईन मध्ये संपूर्ण नारी शक्ती ही वाढवण्याचा प्रयत्न करताय का? मला काय येत नाही अशी परिस्थिती दिसत नाही आहे, परंतु यासाठी ते सामोरले जाते, परंतु कुठेतरी त्यांना कुठेतरी थांबावं लागतंय, ही परिस्थिती निर्माण कुठेतरी जेव्हा महिलेला थांबावं लागतं तेव्हा तो प्रश्न तिच्या चारित्र्याचा असतो आणि चारित्र्यावर जेव्हा आघात केला जातो त्यावेळेला कुठेतरी त्या महिलेला थांबावं लागतं। आणि कसं असतं, एक फॅमिली आज पाठीमागे जेव्हा त्या महिलेच्या
एक सून असते, एक मुलगी असते, एक बायको असते आणि एक आई असते. हा जेव्हा प्रवास ती करत असते आणि या प्रवासामध्ये जेव्हा ती बाहेर सुद्धा जॉब करते, घर सांभाळून बाहेर सुद्धा जॉब करते, तेव्हा त्या बाहेरच्या 4 लोकांची नजर तिच्यावर असते की ही काय करतीये, काय नाही करत आणि कुठे कसं करतीये. आणि राहिला 50% आरक्षणाचा विषय, तर 50% आरक्षणामध्ये माझ्यामध्ये तरी असं झालेलं आहे की या 50% आरक्षणामध्ये महिलांनी याचा अति फायदाही घेतलेला आहे. कुठेतरी माणसांवर चुकीच्या पद्धतीने त्या बिहेव करतात, म्हणजे महिलाच म्हणून नाही, ते पुरुषांवर सुद्धा अत्याचार महिलांद्वारे केला जातो. चुकीच्या पद्धतीने माणसांना फसवलं जातं, पुरुषांना फसवलं जातं. हा म्हणजे फक्त महिलेपुरता विषय नसतो. आणि आता जेव्हा आम्ही काही प्रसंगामध्ये जेव्हा उतरलो त्यावेळेला आमच्यावर हे सुद्धा आरोप घेण्यात आले की आम्ही पैसे घेतले. जेव्हा की मी हे पब्लिकली म्हणजे सोशल याच्यावर सांगते की आम्ही 1 रुपयाचंही कोणाचं घेणं देणं आम्ही करत नाही आणि पैशांसाठी मुळीच आम्ही काम करत नाही. जे आहे आम्ही आमच्या घरून पद्धतशीर आहे. पैसे घेऊन जर कोणाचं काम करायचं असेल आणि सोशल वर्क करायचं असेल तर ते सोशल वर्क होत नाही. काय असा अनुभव तुमच्या याच्यामधील असा सोशल वर्क मध्ये करत असताना असा प्रसंग आला की त्यावेळेस सुद्धा तुमच्यावर महिलांना परिस्थितीतून सामोरं जाण्यासाठी असे प्रसंग येतो? भरपूरसे प्रसंग आहेत असे. महिलांच्या मुद्द्यावर जर बोलले तर म्हणजे माझ्या इतका चांगला अनुभव कोणी घेतला नसेल. मी भरपूर महिलांची मदत केली आणि त्यातल्या काही महिला माझ्यावरच उलट झाल्या होत्या की तुम्ही पैसे घेतले, तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं, तुम्ही माझी बदनामी केली. इनफॅक्ट त्यांनी सोशल मीडियाद्वारे ते माझ्यावरही केले. परंतु ते असतं ना की तुम्ही एक प्रूफ करा, तुमच्याकडे जर असेल त्या गोष्टीची जर माहिती पूर्णतः असेल तर तुम्ही आय एम गिल्टी, बट तुम्ही एकदम असं कोणावर तुम्ही एलिगेशन्स नाही लावू शकत, प्रूफ नाही करू शकत. जोपर्यंत आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचे एव्हिडन्स राहत नाही तोपर्यंत आपण कोणावर एलिगेशन्स नाही करू शकत. सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आर्थिक परिस्थिती असते, परंतु महिलांना सामोरं जाण्यासाठी सुद्धा दर महिन्याला लाडली बहिणाच्या माध्यमातून सुद्धा त्यांना 1500 रुपये मिळतात काहीतरी परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी. बरोबर. आज महायुतीच्या सरकारमध्ये आणि जेव्हा आमचे एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेबांनी किसान योजना आणली, त्यानंतर आपली लाडकी बहीण योजना आणली आणि एकमेव मुख्यमंत्री ज्यांनी महिलांचा विचार करून लाडकी बहीण महाराष्ट्रात राबवली आणि त्यांनी भरपूरशा 50% आरक्षण आपल्याला एसटी मध्ये सुद्धा दिलेलं आहे महिलांना. या व्यतिरिक्त भरपूरशा कार्य त्यांनी केलेले आणि सर्वात जास्त त्यांचा फोकस एकाच गोष्टीवर असतो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी शिकवण होती 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ही शिकवण एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे आणि ती शिकवण ती कार्यकर्त्यांना सांगतात. त्यांचं नेहमी एकच म्हणणं असतं की मी सुद्धा एक कार्यकर्ताच आहे शिवसेनेचा. ते कधीच हे सांगत नाही की मी बॉस आहे, मी कार्यकर्ताच आहे आणि कार्यकर्ता म्हणूनच आपल्याला काम करायचं. आणि सर्वात जास्त काम जर आपण बघितलं साहेबांचं, श्रीकांत शिंदे साहेबांचं, हे फक्त हॉस्पिटल मधलं जे गोरगरीब असते आरोग्यविषयी त्यांचं सगळ्यात जास्त काम चालू असतं. म्हणजे गोरगरीब व्यक्तीला त्रास व्हायला नको, कितीही महागाचं औषध असले, कितीही महागाची ट्रीटमेंट असली ती कमीत कमी दरामध्ये ते तिथे अवेलेबल करून देतात. कशाही परिस्थितीमध्ये महिलांना सामोरं जाण्यासाठी कोणत्याही आर्थिक परिस्थितीचा विषय अमरावती शहरामध्ये येतो तर कोमल बद्रे यांना कोणी फोन केला तर मी अर्धा तासाचे 1 तास अशी परिस्थिती निर्माण होत नाही, सांग काय परिस्थिती तुझ्यावर पडलेली आहे, त्या हिशोबाने ते सामोरे जाऊन उभे राहतात. त्याच परिस्थितीला आपल्या लाडली बहिणामध्ये या आजच्या परिस्थितीमध्ये कुठंतरी ज्या लोकांना, ज्या महिला वर्गांना जो 1500 रुपये महिना जो भेटत होता, परंतु तिथं आज छाननी होऊन त्यांचं सुद्धा नाव गार्ड केल्या जात आहे, अशी परिस्थिती सुद्धा सामोरं जात आहे. ते ज्या महिलांना खरंच गरज आहे त्या महिलांसाठी ती स्कीम एकनाथजी शिंदे साहेबांनी काढली होती. नाही, एकाकडे सर्व महिलांना 1500 रुपये महिना द्यावा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. परंतु आज परिस्थिती अशी होऊन राहिली का त्याची छाननी सुद्धा आणि संपूर्ण शासन प्रशासनाच्या माध्यमातून काय त्यांच्याजवळ लाभ आहे आणि त्या लाभानुसार त्यांना त्या लाभामध्ये बसवावं आणि त्यांना लाडली बहिणाचे पैसे द्यावा, अशी परिस्थिती कुठं तरी पाहायला भेटत आहे. लाभ म्हणजे आपण जर एक विचार केला की आज सरकारी नोकरीवर एखादा व्यक्ती आहे, त्याची फॅमिली पूर्ण सरकारी नोकरीवर आहे आणि जर तोही व्यक्ती लाभ घेत असेल तर कुठेतरी एखाद्या गरीबाची पोटमारी होऊन राहिलेली आहे. कुठेतरी एखाद्या गरीबाला गरज आहे पण तिला न भेटता इथे तुम्हाला सरकारकडनं जो आपण टॅक्स भरतो, इन्कम टॅक्स भरतो, जे आपण जीएसटी भरतो, यावरनं जे कटून पैसे जातात तो आपण गव्हर्नमेंटला देतो आणि त्याच्यातनं त्यांचं पेमेंट होतं. आणि जेव्हा एखाद्या गोरगरीबाला म्हणजे आज 1500 रुपये एखाद्या गरीब व्यक्तीसाठी भरपूर झालेले आहेत. 1500 रुपये म्हणजे आर्थिक त्यांना भरपूर मदत होते. किराणा
पूर्ण नाही होणार, परंतु थोडी बहुत मदत जी आज शासनाद्वारे होती आहे तिथे कुठेतरी त्या महिलांना आधार भेटलेला आहे. आज जेव्हा आपण एखादी महिला घरकामाला जाते तेव्हा त्या महिलेला किती काय पेमेंट देत असतील एका महिन्याचा, 1500 2000, परंतु ते शासनाने त्यांच्यासाठी करून दिलेलं आहे की तुम्ही कुठेही नाही गेल्या तरी तुम्हाला 1500 रुपये दर महिन्याला येतील. संपूर्ण आता तुमच्या फॅमिलीवर विषय घेतोय. सगळ्यात महत्वाचं, सोशल वर्क करत असताना राजकीय क्षेत्र एका बाजूला ठेवून, परंतु आज तुमचं विवाह झाल्यानंतर एक तुमचे जे घरचे हसबंड आहेत ते कुठंतरी एक पॉलिटिक्स मध्ये, मनसेमध्ये असताना शिंदेमध्ये आहे, ते जोडल्यानंतर तुम्ही पॉलिटिक्स मध्ये सक्रिय झाले का? माझ्या मिस्टरांचं पॉलिटिकल करिअर सांगितलं तर ते 20 वर्षापासून मनसेमध्ये होते आणि काहीतरी म्हणजे राजसाहेबांचा विरोध नव्हता, परंतु इथले जे काही कार्यकर्ते होते म्हणजे इथले जे स्वतःला खूप वर्चस्वादी समजायचे त्या लोकांचा आम्हाला मानसिक त्रास 20 वर्षापासून भरपूर झाला. त्यामुळे आम्हाला इच्छा नसताना म्हणजे आम्हाला पक्ष सोडायची वेळ आली होती. तिथे सांगायचं एक असं की ज्या वेळेला आम्ही 20 वर्षापासून एखादा व्यक्ती एका पक्षात राहतो त्यावेळेस त्या पक्षाशी बांधिलकी कशी असेल, संबंध कसे असतील. आज जेव्हा आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या मुलाखतीसाठी गेलो होतो मुंबईला, पक्षप्रवेशासाठी जेव्हा आम्ही गेलो होतो त्यावेळेला अक्षरशः जेव्हा संतोषला फोन आला तेव्हा संतोष रडकुंडी आले होते, जळगावला गाडी थांबून दिली होती आणि रडत होते की मला हा पक्ष सोडायचा नाही. परंतु कुठेतरी इथे जेव्हा मनाला नेहमी ठेचा लागला आणि नेहमी त्रास झाला, त्या त्रासा कारणाने आम्हाला त्यावेळेला 200-250 पदाधिकारी घेऊन शिंदे गटामध्ये प्रवेश करावा लागला. एका इकडे अमरावती शहरामध्ये त्यांच्या घरचे मिस्टर, त्यांच्या माध्यमातून त्यांची सुद्धा लोकातून आणि सोशल वर्क मधून चांगलं काम आहे, त्या माध्यमातून त्याचप्रमाणे कोमल बद्रे जवळपास आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहे, त्याचप्रमाणे तुमची कशी काय तयारी राहणार आहे? नक्कीच महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान आमची महानगरपालिका, नगर परिषद म्हणजे स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका त्यामध्ये आमचे भागीदारी नक्कीच राहणार आहे आणि शिवसेनेचे दणदणीत विजय सुद्धा आपण आणणार आहे. या सर्व तयारी सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते सगळे कामाने जोमाने लागलेले आहेत. एका इकडे सगळ्यात महत्वाचं अमरावती महानगरपालिकेची निवडणूक, सगळ्यात महत्वाचं महायुतीमध्ये असलेलं संपूर्ण सरकार, महायुतीमध्ये लढल्यासारखं. पण एका इकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेटमेंट दिलं की महायुतीमध्येच निवडणूक लढवल्या जाणार आहे, परंतु कुठं ज्या ठिकाणी महायुती होणार नाही तिथं स्वबळाचा नारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. अमरावती जिल्ह्यामधील माजी खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा हे सांगितलं की आपल्याला महानगरपालिकेमध्ये महापौर हा भारतीय जनता पार्टीचा व्हावा. एकीकडे राष्ट्रवादीचे अजितदादा पवार, त्यांचे नेते संजीव खोडके विधान परिषद मध्ये निवडून आले, त्यांनी सुद्धा सांगितलं की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये महापौर हा राष्ट्रवादीचा होणार. अशा संगनमतांनी निवडणूक न झाली तर याचे परिणाम काय होतील? जमेपर्यंत जी निवडणूक आहेत या महायुतीमध्येच होणार आहे आणि महायुतीचाच विजय इथे नक्की होणार आहे. कारण ज्या पद्धतीने अपोजिट पार्टीने म्हटलं होतं की निवडणुका हारतील, आमचे आमदार बसतील, आमचेच विधान खासदार बसतील, परंतु कुठेतरी लाडक्या बहिणींनी हे होऊ दिलं नाही. कारण 70 वर्षापासून ज्यांची सत्ता होती त्यांनी 1 रुपयाही कधी दिला नाही, त्यांनी 1 रुपयाही कधी गोरगरिबांना दिला नाही. आणि देण्यासाठी त्यांनी बोलले सुद्धा की तुम्ही कुठे तुमच्या खिशातनं देताय. आम्ही आमच्या खिशातनं नाही देतोय, परंतु देण्याचा जिगरा आम्ही ठेवतोय. तुम्ही 70 वर्षात काय केलं हा प्रश्न आम्ही त्यावेळेस उद्भवला होता. आणि हे जे सरकार आहे हे जर सरकार परत बसतंय तर कुठेतरी महिलांचा विकास, येणाऱ्या पिढीचा विकास आणखी होईल आणि त्याच हिशोबाने पुढील राजकारण चालेल. जवळपास सगळ्यात शेवटचा प्रश्न, महानगरपालिकेमध्ये जवळपास नगर परिषद महानगरपालिकेमध्ये तयारी तुमची कुठे आहे, कोणत्या प्रभागामध्ये राहते? माझी तयारी प्रेक्षकांना सुद्धा माहित असायला पाहिजे. एखादा व्यक्ती सोशल मीडियामध्ये असतो, परंतु राजकारणामध्ये असलेला व्यक्ती महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर कुठंतरी त्यांच्यावर वास निर्माण होतोय. त्या कारणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकारणातून सुद्धा एक मानसिक छवी निर्माण व्हावी, त्याप्रमाणे तुमची कशी तयारी राहते? एखादा राजकारणी व्यक्ती म्हटला तो छोटा असो मोठा असो, एकदा राजकारण मागे जुडलं की त्याच्यावर वॉच ही तयार राहतेच. कारण ती कुठेतरी विरोधकांची असते, कुठेतरी जे आज भरपूर वर्षांपासून राजकारणात आहे त्या लोकांची वॉच कुठेतरी त्यांच्यावर असते की नवीन येते हिच्यावर
ही आपल्या वरती चढायला नाही पाहिजे, हे आपल्या खाली दबून राहायला पाहिजे. तर वर्चस्वाचा प्रश्न असतो कुठेतरी तो. आणि त्यामुळे वॉच ही प्रत्येक जण ठेवतो की यांचे काहीतरी मला मायनस पॉईंट्स भेटायला पाहिजे, ते यांचे पॉझिटिव्ह पॉईंट्स भेटेल. ह्या वॉचचा प्रकार हा दोन्ही पार्टीमध्ये असतो. एक तो वर्चस्वाची लढाई असते. आणि महानगरपालिकेचा विषय म्हटलं तर मी माझा प्रभाग जो बुधवार आहे तो प्रभाग नंबर 14, मी तिथनं सिलेक्शन लढणार आहे, तिथूनच सिलेक्शन लढायची इच्छुक आहे. आणि म्हणजे माझा जो प्रभागामधील जनता आहे त्यांना सुद्धा माझं निवेदन आहे की एकदा तरी तुम्ही, म्हणजे पूर्ण अमरावतीला माझं एक रिक्वेस्ट आहे की एकदा तरी तुम्ही युवा वर्गाला चान्स द्यायला पाहिजे. तेच ते आज जो महानगरपालिकेचा मुद्दा म्हटलं किंवा आणखी कोणता मुद्दा म्हटलं तर रस्ते, नाली, बाकडे हाच मुद्दा राहिलेला नाही. बाकडे तुम्ही जेव्हा टाकता एखाद्या एरियामध्ये, जेव्हा आपण बाकडे टाकतो बसायला, त्याच्यावर आपलं नाव असते हा नगरसेवक फलाना फलाना एरिया. त्या बाकड्याचा उपयोग काय? त्या बाकड्याचा उपयोग काय? आज तिथे वयस्कर वृद्ध जाऊन बसतात, ते आधीपासून आपल्या पायरीवरच बसायचे, 4-5 लोक अशी मिळून गोंगाटा करून तिथेच बसायचे. त्या बाकड्यांवर फक्त लोकरशाही बसते आणि ती येणारी जाणारी लोकरशाही कुठेतरी आपल्या महिलांना मुलींना त्रासदायक ठरते. आपल्यासोबत होत्या कोमल भद्रे यांनी सोशल वर्क पासून सुद्धा राजकीयाचा प्रवास, येणाऱ्या निवडणुकी महानगरपालिकेच्या ज्या निवडणुकीमध्ये त्यांनी सुद्धा सांगितलं की युवा वर्गांना सुद्धा त्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्याचप्रमाणे धन्यवाद मॅडम आमच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आल्याबद्दल. त्याचप्रमाणे बुधवारामध्ये जी जनता आहे त्या बुधवारामधील काही वर्षापासून विलास इंगोले काही वर्षापासून आहेत आणि त्यांचं अस्तित्व त्यांनी तिथं निर्माण केलेलं आहे. तिथं कोमल भद्रे यांना कशा प्रकारे त्यांचा विजय प्राप्त करावा हे येणारा काळच बघू. धन्यवाद मॅडम आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल. तुमचे मनपूर्वक धन्यवाद.